त्यांनी भाषण केलं की या वयात सुद्धा तुम्ही काय म्हातारं झालो का? 84 वर्षाचा म्हातारं म्हणालं की या माणसाला राग येतो, या माणसाच्या वयामुळेच आम्ही पक्ष वेगळा केला असं अजित पवार सतत सांगतात. या माणसाचं नाव आहे शरदचंद्र गोविंदराव पवार. शरद पवारांची प्रकृती खराब ही बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे. शरद पवार यांची तब्येत जास्त खालवली आहे का? ते आता पुढच्या प्रचारासाठी बाहेर पडणार का? याच प्रश्नाची उत्तरं देणारा हा व्हिडिओ. नमस्कार, तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. शरद पवार यांच्या वयाबद्दल बोलायचं जर म्हटलं की ती साताऱ्याची सभा लगेच आठवते. त्या मुसळधार पावसात शरद पवारांचे भाषण विजेप्रमाणे कडकडत होते. पुढे त्या भाषणाचा परिणाम काय झाला हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. आता येऊयात मूळ मुद्द्यावर. शरद पवारांची प्रकृती खालवली आहे. पवारांनी काही दिवसापूर्वीच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 50 सभा घेण्याचे जाहीर केले होते. परंतु कालच्या बारामतीमधल्या सभेमध्ये शरद पवारांचा आवाज खराब येत होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना दवाखान्यात ॲडमिट करण्यात आले आणि शरद पवार प्रकृतीमुळे अस्थिर अशा बातम्यांनी वेग घेतला. त्यांच्या सध्याच्या परिस्थितीत बद्दल माहिती देताना आमदार रोहित पवार म्हणाले की गेले 20 दिवस ते फक्त 4 तास झोपतात. ते सतत दगदगत्या वातावरणात फिरत आहेत. त्यामुळे त्यांना व्हायरल कफ आणि थोडं इन्फेक्शन झालं आहे. त्यांना बीडला प्रचार सभेसाठी जायचं होते, पण डॉक्टरने त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. त्यामुळे शरद पवार सध्या सुखरूप असल्याचे समोर येत आहे. शरद पवार यांची प्रकृती खराब झाल्याने कोणाला फायदा होईल? येन वक्ताला पवारांची तब्येत खालवल्याने शरद पवार गटाला याचा तोटा होईल का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.